बने हम राष्ट्र के योगी, करेंगे ध्यान भारत का। बने हम राष्ट्र के योगी, करेंगे ध्यान भारत का। उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का। उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का। गले में सील की माला, पहन कर ज्ञान की कफनी। गले में सील की माला, पहन कर ज्ञान की कफनी। पकड़ कर त्याग का डंडा, करे उत्थान भारत का। पकड़ कर त्याग का डंडा, करे उत्थान भारत का। बने हम राष्ट्र के योगी, करेंगे ध्यान भारत का। उठाकर धर्म का झंडा, करे उत्थान भारत का। जलाकर इष्ट की होली, उठाकर कष्ट की झोली। जलाकर इष्ट की होली, उठाकर कष्ट की झोली। जमा कर संत की डोली, करेंगे ध्यान भारत का। जलाकर संत की डोली, करेंगे उत्थान भारत का। बने हम राष्ट्र के योगी, करेंगे ध्यान भारत का। उठाकर धर्म का झंडा, करेंगे ध्यान भारत का। हमारे जन्म का सार्थक, हमारे मोक्ष का कारण। हमारे जन्म का सार्थक, हमारे मोक्ष का कारण। हमारे स्वर्ग का साधन, यही उत्थान भारत का। हमारे स्वर्ग का साधन, यही उत्थान भारत का। बने हम राष्ट्र के योगी, करेंगे ध्यान भारत का। उठाकर धर्म का झंडा, करेंगे ध्यान भारत का। करे उत्थान भारत का, करे उत्थान भारत का। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। इथे उपस्थित सर्व श्रोतेगण, परमपूज्य स्वामीजी, आचार्यवृंद आणि माझ्या सर्व बालमित्रांनो, आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार. आजचा माझा विषय आहे दृष्टिकोन. दृष्टी म्हणजे आपला बघण्याचा नजरिया, आपलं बघायचं, आपण कोणत्या पद्धतीने एका व्यक्तीला बघतोय. अशा दृष्टी ह्या 3 प्रकारच्या असतात. एक म्हणजे आत्मदृष्टी, म्हणजे आपण आत्म्याने एकमेकांशी संलग्न होतोय. मी या व्यक्तीचं शरीर बघत नाही, तर मी या व्यक्तीचा आत्मा बघते. मी या व्यक्तीचं रूप बघत नाही, तर मी या व्यक्तीचा आत्मा बघते. याला म्हणतात आत्मदृष्टी. त्याच्यानंतर आहे ती स्थूल दृष्टी. स्थूल म्हणजे मला दिसतंय वरच्यावर की हां बाबा एवढी सगळी लोक बसली आहेत, स्थूल शरीराने बसलेत. जर मी त्यांच्याकडे सूक्ष्म दृष्टीने बघते, तर मी त्यांच्या आतला तो आत्मा बघते. सूक्ष्म दृष्टीने जेव्हा आपण बघतो, तेव्हा आपल्याला आत्म्याचं दर्शन होतं. आणि आपला जो दृष्टिकोन आहे, कोन म्हणजे एवढं, जसं घोड्याला लावलेलं असतं त्याला तेवढंच दिसतं, झापड लावलेली असते. हां, तसंच आपण जेव्हा आपली दृष्टी विस्तारत जातो, तेव्हा आपल्याला एकच गोष्ट वेगवेगळ्या प्रकारे दिसते. आता उदाहरणार्थ हा मोबाईल आहे, या साईडला बसलेल्या लोकांना एवढाच भाग दिसणार, या साईडच्या मुलींना एवढा भाग आणि हा भाग दिसणार, मागचा भाग नाही दिसणार. त्याचप्रमाणे कोन असतो, प्रत्येकाच्या बघण्याचा एक दृष्टिकोन असतो. तसंच ज्ञानी व्यक्ती हे नेहमी 360 डिग्री म्हणजे चौकस, चारी बाजूने विचार करतात. एकाच अँगलने, एकाच कोनाने ते कधीच विचार करत नाहीत. आता उदाहरणार्थ एक ग्लास आहे,
ग्लासमध्ये अर्धा ग्लासच आपण पाणी भरलेलं आहे, तर काही लोकांना तो फक्त अर्धा ग्लास भरलेला दिसणार, तर काही लोकांना तो अर्धा ग्लास रिकामा दिसणार. ज्यांना तो अर्धा ग्लास भरलेला दिसला त्यांनी आपल्या जीवनात आलेला प्रत्येक प्रसंग हा सकारात्मक दृष्टिकोनातून घेतलाय, आणि ज्यांना तो अर्धा ग्लास रिकामा दिसला त्यांनी त्या वस्तूकडे किंवा त्या व्यक्तीकडे बघायचा आपला दृष्टिकोन हा नकारात्मक केलेला आहे. आता तो बदलायचा कसा, तर तो आपल्या मनावर अवलंबून आहे. एकदा युधिष्ठिराला आणि दुर्योधनाला सांगितलं होतं की तुम्ही जावा गावात आणि कोण मनुष्य सर्वात दुष्ट आहे ते मला येऊन सांगा, असं श्रीकृष्णाने सांगितलेलं. दुर्योधन गेला, तो म्हटला सगळे वाईट आहेत, मीच एकटा चांगला आहे या इथे. आणि धर्मराज गेले तेव्हा ते म्हटले की ह्या जगात मला सगळेच चांगले दिसतात, मीच एक तो वाईट आहे. म्हणजे वाईट गुण हे आपल्याला आपल्यात शोधायचे आहेत. आपल्याकडे बघायचा दृष्टिकोन हा सकारात्मक पाहिजे, त्यासाठी आपल्या मनात तेवढा विश्वास पाहिजे. आता एकच काम आहे, ते काम करायचा दृष्टिकोन प्रत्येकाचा वेगवेगळा असतो. काही लोक करायचं म्हणून करतात, हां दिलंय ना करायचंय करूया, बळजबरी. काही लोक उदरनिर्वाहासाठी करतात की मी हे काम केलं मला एवढे एवढे पैसे मिळतील झालं, बाकी माझं काही घेणं देणं नाही. याला म्हणतात कामापुरतं केलंय. तिसऱ्या प्रकारची लोक असतात जी स्वतःला झोकून देऊन काम करतात. किती वेळ केलं, काय केलं, काही नाही, त्यांच्यामध्ये समर्पण भाव असतो. म्हणजे 3 लोक वेगवेगळी आहेत, काम एकच करतायत, पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. आता आपण रंग बघतो, काहींचा काळा असतो, काहींचा गोरा असतो. प्रत्येकाचा वेगवेगळा दृष्टिकोन असतो त्या रंगाकडे बघण्याचा. प्रत्येक जण त्या रंगाकडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून बघतो. आपल्याला सगळे रंग हे समान दृष्टिकोनातून दिसले पाहिजेत. तो काळा आहे का गोरा आहे यात नाही, तो मनाने कसा आहे, तो स्वभावाने कसा आहे, ती व्यक्ती आतून कशी आहे, तिची माझ्याकडे बघायची दृष्टी जेव्हा मला समजून येईल तेव्हा लक्षात येईल की आपण कसं वागायला पाहिजे. आपण जेव्हा आपला दृष्टिकोन लोकांच्याकडे बघण्याचा व्यवस्थित करू तेव्हा आपल्याला कळेल की हां लोकही तेवढीच चांगली आहेत आणि आपण त्यांना चुकीचं समजवतो. खूप काही पूर्वी घडलेल्या घटना असतात, त्याच आठवून आपण आपलं मन हे पूर्वग्रह दूषित म्हणजे आधी घडल्यात घटना पण त्याच चंदनासारख्या उघळत राहायच्या. हां तू असं केलेलंस, तू तसं केलेलंस. मग हा दृष्टिकोन जो आहे आपला हा पूर्वग्रह दूषित दृष्टिकोन होऊन जातो. तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून जर बाहेर यायचं असेल तर आपल्याला जास्तीत जास्त जे प्रेरणात्मक व्हिडिओ असतात, जे आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवणार असतात, दृष्टिकोन हा आपला ध्येयाच्या दृष्टीने त्या रस्त्यावर चालण्यासाठी आपल्याला फायदेशीर ठरला पाहिजे. कोणी त्यात बाधा उत्पन्न नाही केली पाहिजे, म्हणून तो आपल्यासाठी आणि विश्वासाठी चांगला असला पाहिजे. एक सोनं आहे, सोनं ही स्त्रीच्या एकदम जिव्हाळ्याची गोष्ट आहे. तीच पुरुषांसाठी पैसे, हां बाबा माझ्याकडे एवढं सोनं आहे, माझ्याकडे एवढे पैसे झालेत, कधी प्रसंगी कामाला येतील. तेच सोनाराच्या दृष्टिकोनातून तो एक व्यापाराचा विषय आहे. आणि ज्यांना त्या सोन्याचं मूल्यच माहिती नाही त्यांना सोनं दिलं काय किंवा परीस दिला काय त्यांना त्याची कधी किंमतच कळणार नाही. तर आपण आपला दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवून प्रत्येक वस्तू काळ परिस्थितीत दृष्टिकोन आपला सकारात्मकच ठेवला पाहिजे. ठीक आहे, तर आपण आपला सकारात्मक दृष्टिकोन ठेवायची बुद्धिशक्ती सद्गुरू भगवंता आम्हा सर्वांना देव, हीच गुरुचरणी प्रार्थना करून मी माझ्या वाणीला विराम देते.
राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः. राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः.